भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये तापमानात बदल होत असून काही भागांमध्ये आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काश्मीरमध्ये आता चिलाई कलांचा काळ पूर्ण झाला असून हिमाचल प्रदेशातही अनेक भागांमध्ये पावसासह हिमवृष्टीचा अंदाज वर्तवत हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय। इथं महाराष्ट्रातला हवामानाचा अंदाज घ्यायचा झाल्यास राज्यात एकाकी सूर्य डोक्यावर आल्यानंतर त्याचा दाह दिवसांगणिक वाढत असल्यामुळे राज्याच्या काही भागांवर पावसाचं सावट असल्याचा इशारा मागील 24 तासांसाठी जारी करण्यात आला होता। हा इशारा येत्या काळात पश्चिम महाराष्ट्रासाठी लागू राहणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकण किनारपट्टी क्षेत्र आणि गोव्यासह कर्नाटक पर्यंतचा किनारपट्टी भाग याच प्रभावाखाली राहणार असून इथं उष्मा अधिक भासणार आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। राज्यात बहुतांशी तापमानात वाढ होणार असून पहाटेचा गारठा वगळता उरलेल्या संपूर्ण दिवसभरात मात्र उष्ण वातावरण जाणवेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत असून राज्यात सध्या निफाड इथंच नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। इथं तापमानाचा आकडा 11 ते 13 अंश दरम्यान असून कमाल तापमानाची नोंद रत्नागिरी इथं करण्यात आलेली आहे।